दूसरे का बाप चुराता है, दूसरे का पक्ष का सिंबल चुराता है, और वो खुद को बोलता है मैं शेर हूं, शेर का बच्चा हूं। अब तुम शेर का बच्चा हो अगर या गिदड़ का बच्चा हो, किसी का भी बच्चा हो, हमको कुछ उसकी जरूरत नहीं, लेकिन महाराष्ट्र की जनता को मालूम है कि आप कौन किसके बच्चे हो। स्वतःला जर वाघ समजत असेल एकनाथ शिंदे, तर मग गुवाहाटीला पळून जायची गरज काय? वाघ का पळून जातो का डोंगराला पाय लावून? गुवाहाटीला कोण गेले? 40 आमदार गद्दार घेऊन गुवाहाटीला मजा मौज कोण केली? त्या कामाख्या देवीला रेडे कोण कापले? एकनाथ शिंदे, तुम्हालाच विचारतो मी, तुम्ही स्वतःला जर वाघ समजता ना, तर मग गुवाहाटीला कोण पळून गेलं होतं? तुमचं भूत पळून गेलं होतं का? कामाख्या देवीला रेडे कापले, गुवाहाटीवरून पुन्हा सुरतला पळून गेले, म्हणजे हा पळपुटा वाघ आहे का असं समजायचं का जनतेने? हम शेर के बच्चे. अरे कधी आयुष्यामध्ये बापाचं नाव कधी भाषणामध्ये काढलं? स्वतःच्या भाषण आयुष्यामध्ये कधी बापाचं नाव काढलं का? हा बाबा माझा हा बाप आहे म्हणून. लाज वाटते का? म्हणजे दुसऱ्याचा बाप चोरायचा, आमच्या उद्धव साहेबाचा बाप चोरायचा, आमच्या उद्धव साहेबाचं चिन्ह पक्षाचं नाव चोरायचं आणि स्वतःला वाघ समजायचं. म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःला वाघ समजताय. एकनाथ शिंदे, तुम्ही वाघ नाही, वाघ नाही, काहीच होऊ शकत नाही. तुम्ही वाघाचं कातडं पांघरलेलं कोण आहे तुम्ही? मोदी समोर उभारताय तुम्ही, हुजरेगिरी करताय दिल्लीमध्ये जाऊन आणि स्वतःला वाघ समजताय. आणि म्हणे मी 80 जागा लढवल्या आणि 60 निवडून आल्या. मग स्वतःच्या बापाचा फोटो आणि स्वतःचा पक्षाचं नाव टाका, दुसऱ्याच्या बापाचा फोटो लावू नका बॅनरवर. दुसऱ्याचा आयता पक्ष चोरून स्वतःला जर भारी समजत असाल तुम्ही, तर कुठल्या अँगलने तुम्ही स्वतःला वाघ समजताय? 80 पैकी 60 जागा आम्ही लढवल्या, तुम्ही 100 जागा लढवल्या आणि 20 जागा जिंकल्या. अरे मग ईव्हीएम मशीन बाजूला सरा, कळेल तुमची अवकात या महाराष्ट्रामध्ये.